उस तेग ने ही कलम की ये लौ जलाई है, सतगुर ने ही सरताज से गाथा लिखाई है। सब मिलके दे रहे हैं जो आदर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए। औरों के लिए जो गुरु शहीद हो गए, फिर हर मजहब के लोग ही मुरीद हो गए। जो धर्म की हिफाजतों में शीश दे गए, वो नफरतों को अमन की आशीष दे गए। नौवां महल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए, नौवां महल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए। नौनिध के लिए तेग बहादुर को सिमरिए। उस तेग ने ही कलम की ये लौ जलाई है, सतगुर ने ही सरताज से गाथा लिखाई है। सब मिलके दे रहे हैं जो आदर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए। जैता जी शीस लेके उसी ओर चल दिए, उसी ओर चल दिए। 9 साल के गोविंद से करार किए थे, आनंदपुर में पहुंच संस्कार किए थे। औरों के लिए जो गुरु शहीद हो गए, फिर हर मजहब के लोग ही मुरीद हो गए। जो धर्म की हिफाजतों में शीश दे गए, वो नफरतों को अमन की आशीष दे गए। नौवां महल्ला पढ़ के अपने गुर इतिहासात अद्वितीय आहे। गुरु तेग बहादूर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात। त्यांच्या शहीदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभाग व श्री गुरु तेग बहादूर साहेबची 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। हरगोविंद आणि माता गुरुजी यांच्या कुटुंबात झाला। 1664 मध्ये त्यांना गुरु ही पदवी प्राप्त झाली, तर त्यांचे पुत्र गुरु गोविंद सिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती। गुरु तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते। बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग 1926 मध्ये अमृतमध्ये श्री गुरु तेग बहादूर यांच्या जन्मवडी गुरु हरगोविंद आणि माता गुरुजी यांच्या कुटुंबात झाला। 1664 मध्ये त्यांना गुरु ही
पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरु गोविंद सिंह यांनी गुरु पदवीचे प्राप्त झाले होते. गुरु तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. बालपणी एका युद्धात त्यांनी बंदुकीतील संशोधन दाखवले. या सुरक्षेसाठी काम करीत असताना गुरु तेग बहादूर शाहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, समर्पण, करुणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आनंदपूर साहित्य हे पवित्र स्थळ स्थापन केले, जे आधी शीख धर्मातील असे महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने 2022 मध्ये त्यांनी 400 साधे आणि गहन तंत्रज्ञान दिले. ते सुमारे 75 शब्द भक्तिगीते आणि 75 श्लोक उपनिषदमध्ये रचले. या रचनेमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या भागात आहेत. जैता जी शीस लेके उसी ओर चल दिए, उसी ओर चल दिए। 9 साल के गोविंद से करार किए थे, आनंदपुर में पहुँच संस्कार किए थे। औरों के लिए जो गुरु शहीद हो गए, फिर हर मजहब के लोग ही मुरीद हो गए। जो धर्म की हिफाजतों में शीश दे गए, वो नफरतों को अमन की आशीष दे गए। 9वां महल्ला पढ़ के अपने गुर उस तेग ने ही कलम की ये लौ जलाई है। सतगुरु ने ही सरताज से गाथा